नमस्कार, मी आरती मोरे. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल म्हणजे रविवारी अखेरचा श्वास घेतला. देशातील एक अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ नेता अशी मनोहर पर्रीकर यांची ओळख आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचं वृत्त देत शोक व्यक्त केलाय. मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. भाजप प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रीकर यांचं पार्थिव आज सकाळी भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. मुख्यमंत्री पर्रीकर हे कर्करोगासारख्या आजाराला झुंज देत होते. दरम्यान पर्रीकर यांच्या निधनानंतर आता गोव्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. एकीकडे गोवा काँग्रेसचे नेते गिरीश चोंडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा गोव्यात दाखल झालेत. खरं तर एक सच्चा आणि एक कर्तव्यनिष्ठ नेता अशी ओळख असलेले मनोहर पर्रीकर यांचं काल निधन झाल्यानंतर कर्करोगासारख्या आजाराला ते बरेच दिवस झाले त्रस्त होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर केंद्राने आज म्हणजेच 18 मार्चला राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्यामुळे राजधानी दिल्लीसह देशातील अन्य राज्यांच्या राजधानीत तसेच केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून राजौरीत पाकिस्तानी सैन्याने सोमवारी पहाटे म्हणजे आज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. सकाळी 7:15 वाजेपर्यंत हा गोळीबार सुरूच होता. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मुंबईत हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या सोडतीची वाट पाहणाऱ्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने घरांची सोडत पुढे ढकलली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ही सोडत जाहीर होईल. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमचं ॲप डाउनलोड करा, आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.